म्हैस मराठी निबंध. म्हैस हे भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय आणि सांस्कृतिक जीवनातील अपरिहार्य सहभागी आहे. जलाशयांचे वनस्पती पुनर्मूल्यन करणारे, चिकट मातीतील चालणारे शक्तिशाली प्राणी अशी वैशिष्ट्ये असलेली म्हैस ही भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. हा निबंध म्हशीच्या शास्त्रीय वर्गीकरणापासून ते तिच्या सांस्कृतिक, आर्थिक सर्व पैलूचा खोलवर विचार करेल. म्हैस ही बोलबिडी कुळातील गुरफीट सस्तन प्राणी आहे. भारतात प्रामुख्याने 2 प्रकार उच्चता दुधाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. उदाहरणार्थ मुरा, शेती कामासाठी अधिक वापर. उदाहरणार्थ आसाम म्हैस. त्वचा काळी, करडी, विरळ केस, शिंगे अर्धचंद्राकार, कर्कवृत्ती कृती. वजन साधारण 400 ते 900 किलो. विशेष घाम ग्रंथीचा अभाव. पाण्यात बुडी मारून शरीराचे तापमान नियंत्रित. सिंधू संस्कृतीत 2500 वर्षापूर्व पुरावे. मोहनजोदडो येथील शिल्पे. पाण्यात बुडी मारून शरीराचे तापमान नियंत्रण. सिंधी संस्कृतीत 2500 इसवी सन पूर्व पुरावे. मोहनजोदडो येथील शिल्पे. वैदिक संदर्भ. ऋग्वेदात महिष शब्दाचा उल्लेख. मुघल काळात शाही फार्माची नोंद. 1890च्या दशकात पहिली दुग्ध नोंदणी. मुरा 10 ते 16 लिटर. विश्वप्रसिद्ध उच्च चरबीयुक्त दूध हरियाणा, पंजाब. सुरती 6 ते 12 लिटर. सोनेरी दूध उत्तम टिकाऊपणा. गुजरात, महाराष्ट्र, जफरवादी 8 ते 14 लिटर. भरीव शरीर, मोठी शिंगे. गुजरात, गोदावरी 4 ते 8 लिटर. दुष्काळ प्रतिरोधक. उत्तर प्रदेश तोडा 2 ते 5 लिटर. तोडा 2 ते 5 लिटर. नीलगिरी पर्वतीय जाती. तामिळनाडू. भारत जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादन. 2023 मध्ये 221 दशलक्ष टन. एकूण दुधापैकी 55 मुरा म्हशीचे दूध 6 ते 7% चरबीयुक्त. मोठ्या प्रमाणात दही, लोणी, घी तयार. देशातील 8 कोटी लोकांचे उपजीविकेचे साधन. दरवर्षी 20 लाख टन शेणखत उत्पादन. म्हशीचा मूत्र वापर कीटकनाशक. केरळमधील मरमाडी उत्सवात म्हशीची शेण. लोककला पंजाबचे भांगडा. आसामचे बिहू नृत्य. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात म्हैस मागे धावावे सूर्य. अर्थगर्भ उल्लेख. जातीय संकुचित होणे. फक्त 5 जाती प्रभावी. आपटासारख्या संसर्गजन्य रोग. शहरीकरणामुळे चराईच्या जमिनी कमी होणे. ICAR चे म्हैस संशोधन केंद्र. हिसार करनाल. कृत्रिम गर्भधारण तंत्रज्ञानाचा वाढता वापर. राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत म्हैस संवर्धन ही केवळ पशुधन नसून भारतीय शेतीची जिवंत परंपरा, कुटुंबाचा आर्थिक आधार आणि संस्कृती ओळखीचे प्रतीक आहे. जागतिकीकरणाच्या युगातही श्वसन विकासाचा मार्ग दाखवणारी ही प्राणी आपल्या संवेदनाचा स्पर्श करते. म्हैस पालन हे केवळ व्यवसाय नाही, तर पर्यावरणाशी सहज जीवनाचे तत्वज्ञान आहे, हे विसरता कामा नये. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.